नमस्कार मित्रांनो, मी अमन दळवी, आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। माझ्या मागे पाहता तुम्ही खळखळणारी अशी निरागस अशी ही नदी, आणि या नदीचं नाव आहे बियास नदी। आणि ही नदी कुठे आहे? नावावरून तुम्हाला कळलंच असेल, हिमाचल प्रदेशमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मनाली या हिल स्टेशनवर। आणि मनालीमध्येच आम्ही आता आहोत, आणि ही संपूर्ण मनाली आणि हा हिमाचलचे ब्लॉग तुम्हाला आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। आजचा दिवस पहिला आहे। आज आपण मनाली जवळपास सिटी आणि जवळपास असणारे प्रेक्षणीय स्थळ कव्हर करणार आहोत। त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण पहा आणि आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। हिडिंबा देवी ही स्थानिक लोकांमध्ये एक पर्वतीय देवता मानली जाते आणि त्यांची तिथे पूजा केली जाते। गावकरी कोणत्याही विशेष प्रसंगापूर्वी तिचा आशीर्वाद घेतात आणि गावात कोणतीही आपत्ती किंवा अडथळा आल्यास तिला शांत करण्यासाठी नेहमी प्रार्थना करतात। हिडिंबा देवी हा दुर्गा देवीचा अवतार मानला जात असल्याने लोक नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात हिडिंबा देवीची पूजा करतात। दसरा उत्सवादरम्यान देवतेची पूजा धालपूर मैदानावर केली जाते। तिथे ती औपचारिक घोड्याला आशीर्वाद देते। गावकऱ्यांमध्ये स्थानिक पातळीवर या परंपरेला घोर पूजा म्हणतात। मंदिरात उत्सवाच्या महिन्यात पर्यटक स्वादिष्ट स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात। हे मंदिर मनाली शहराच्या अगदी मध्यभागी आहे। मॉल रोड पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे बस, टॅक्सी, ऑटो रिक्षा कशानेही पोहोचता येते। तर अशा या सुंदर अशा मंदिराला आपण मनालीला आल्यावर नक्की भेट द्यायला हवी, कारण की हे फार पुरातन मंदिर आहे आणि पर्यटकांना या मंदिरात आल्यानंतर देवीची पूजा अर्चना करून तिचं दर्शन घेऊन एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते। चल कुठे आहे? खूप सुंदर मनाली, आणि या मनालीचा पाऊस सुरू आहे। आजूबाजूला बर्फही पडून झालेला आहे, त्यामुळे वातावरण एकदम शांत आणि थंड झालेलं आहे। त्यामुळे दुपारची वेळ आहे, लंच आहे, आणि लंचसाठी आपण आता बाहेर आलेलो आहोत। आणि ह्या ओल्ड मनालीमध्ये कॅफे मिलांज हे खूप प्रसिद्ध असं रेस्टॉरंट आहे, आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आपण येथील ट्रेडिशनल फूड टेस्ट ट्राय करणार आहोत। चला तर जॉईन व्हा।
मनालीला आलो होतो त्यावेळी हा ट्रॉट फिश टेस्ट केला होता, ट्राय केला होता. तेव्हापासून मनात इच्छा होती की पुन्हा कधी मनालीला येऊ त्यावेळी नक्की पुन्हा ट्रॉट टेस्ट करू. आणि आज रविवारचा दिवस आहे. हा रविवारचा दिवस आपण कोकणी माणसं, महाराष्ट्रीयन माणसं, मराठी माणसं चिकन किंवा फिश खाल्ल्याशिवाय घालवत नाही. मग मनालीसारख्या या थंड हवेच्या ठिकाणी जिथे आता पाऊस पडतो आणि वातावरण मायनसमध्ये सुरू आहे, तुम्हाला जाणवत देखील असेल किंवा बोलताना मी शिवार होतो आहे थोडा त्यामुळे ट्रॉट फिश आता एन्जॉय करा. पाहू शकतो ही ट्रॉट तंदुरी आपण ऑर्डर केलेली आहे. त्याच्यासोबत माझ्या आरुषीसाठी फ्रेंच फ्राईज पण आलेले आहेत आणि सलाड. हा असा सलाड आणि त्यासोबत ही ग्रीन चटणी. आता हे ट्रॉट फिश आपण टेस्ट करूया आणि त्यानंतर तुम्हाला सांगूया की हा नक्की कसा आहे. गोड्या पाण्याचा हा फिश आहे, त्याला ट्रॉट म्हणतात. हिमाचलमध्येच तो मिळतो आणि तो थोडासा महागडा आहे. म्हणजे आता आपण जी डिश ऑर्डर केलेली आहे त्याची कॉस्ट आहे जवळजवळ 1000 रुपये. पण तो खरंच तुम्ही हिमाचल मनालीमध्ये केव्हा आलात तर नक्की टेस्ट करा, ट्राय करा. थोडे काटे देखील आहेत, पूर्ण असे काट्यांविरहित मासा नाही आहे, पण खूप छान आहे, फ्रेश आहे तो. आणि मांस देखील तुम्ही पाहू शकता की किती असं एकदम फ्रेश आहे. टेस्ट करतो आहे. त्याच्यासोबत सलाड देखील दिलेला आहे आणि ग्रीन चटणी आहे, ती देखील फार टेस्टी आहे, इकडची थोडी वेगळी आहे. त्याच्यासोबत आपण इथे सिझलर देखील ऑर्डर केलेलं आहे. चिकन सिझलर आहे, पाहू शकता. आणि त्याच्यासोबत दुसरा एक इथला स्पेशल आयटम आहे तुक्का. म्हणजे नूडल्स आणि सूप यांचं कॉम्बिनेशन असा तुक्का आहे. या 3 गोष्टी आपण आज तिथे टेस्ट करतो. कॅफे मेलन्सला आपला लंच झालेला आहे. तुमच्यासमोर सर्व 3 डिश आपण डिस्कस केलेलं आहे. खूप सुंदर आणि जेन्युइन असं हे कॅफे आहे. तुम्ही कधी ओल्ड मनालीला असाल, या मनालीच्या टोलीवर असाल तर नक्कीच त्यांचा तुक्का, त्यांचा ट्रॉट फिश आणि त्यांची सिझलर नक्की टेस्ट करा, ट्राय करा. थोड्यासा कॉस्टिंग वाईज पाहायला गेलं तर थोडं बाहेर साईडला असेलही, पण प्रॉपर फूड या ठिकाणी आपल्याला खायला मिळेल. हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, आराध्या मंदिर. थँक्स.